नमस्कार, लक्ष्मी एसेन्शियल मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे गाजरचा हलवा। त्यासाठी साहित्य पाहूया। पाव किलो साखर घेतलेले आहे, काजू, बदाम आणि विलायची पावडर आणि तूप। 1 किलो गाजर चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता आपण किसून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे किसणीने खिसून घ्यायचं। खिसून झालेलं आहे। आता आपण 1 किलो गाजरसाठी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि ते आता आपण गरम करायला ठेवलेलं आहे। एक कढई ठेवलेली आहे आणि थोडंसं तूप टाकून काजू आणि बदाम आपण भाजून घेऊया। गॅस चालू करूया। 2 ते 3 चमचे तूप टाकून घेऊया। आता आपण गाजर टाकूया। परतून घ्यायचं आहे जोपर्यंत त्यातलं पाणी आटत नाही। हे बघा, आपलं तुपामध्ये परतून झालेलं आहे। पाणी सर्व सुकून गेलेलं आहे। आता आपण दूध टाकून घेऊया। ह्याच्यात दूध टाकून आपण शिजून घेऊया गाजर। गाजर आपला आता शिजत आलेला आहे। आता आपण साखर टाकून घेऊया। दुधामध्ये चांगलं शिजलेलं आहे। आता आपण साखर टाकून घेऊया। साखर टाकून चांगलं आपण शिजून घेऊया। साखर टाकल्यानंतर परत ते पातळ होणार आहे। आपण घट्ट होईपर्यंत आपण शिजून घेऊया। आता आपण विलायची पावडर टाकून घेऊया। काजू बदाम पण टाकून घेऊया। हे बघा, तयार आहे आपला गाजरचा हलवा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। धन्यवाद।